या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार दौरे आहेत, गावभेटी चालू आहेत. सगळे उमेदवार आपापल्या परीनं या मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका, ते काय काम करतायत, काय केले, काय करायचं आहे, या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला दादा माहीत असेल की ज्या दिवशी मुंबईमध्ये आम्ही ह्या उमेदवारीच्या संदर्भात ज्यावेळी आपल्यासमोर भेटलो, त्या आदरणीय जयंत पाटील साहेब होते, आपण होता. त्यावेळी माझे वडील सदाशिव भाऊ होते, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख होते. तिथं त्या दिवशी संपूर्ण चाललं होतं कुणाला उमेदवार द्यायचे, काय करायचं, कशा पद्धतीनं केलं पाहिजे. त्यावेळी आपल्यासमोर असं चर्चेचा खल चालला होता. त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांच्या मनामध्ये भविष्यामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीत नेतृत्व देण्याचा विचार आहे, आणि जे युवक चांगल्या पद्धतीने संघटन करू शकतात, जो युवक ज्याच्याकडे विश्वासार्थ आहे, जो युवकांच्याकडे जे व्हिजनरी आहे, अशा युवकांना संधी द्यायचं असा विचार साहेबांचा आहे. त्यामुळे मनाचा मोठेपणा करून आपण मागं पुढे सरकून वैभवच्या पाठीमागं आपण उभं राहावं असं आपण सांगितलं. तेव्हा मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो, झट दिशे तुमच्या डोळ्यामध्ये, म्हणजे तुम्ही खाली मोबाईलमध्ये बघत होता, वैभव कोण म्हणून तुम्ही समोर बघितलं, आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही नेमकं हेरलेला दिसतंय. कुणासाठी एवढा सगळा खल चाललाय हे तुम्हाला आज इथं लक्षात आलं असेल दादा, की खरंच गेली 5 वर्ष सातत्यानं मी या लोकांच्यात आहे. माझे वडील 2 वेळा आमदार होते. सगळ्यांनी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे ह्या सगळ्या नेते मंडळींनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली. आमचं राजकारण जीवन ठेवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये, टिकवण्यामध्ये या सगळ्या मंडळींनी साथ दिली. त्याच पद्धतीने उपस्थित ह्या सगळ्या प्रत्येकानं हातावरच्या फोडासारखं आम्हाला जपलं. आणि मग आता आम्हाला असं वाटायला लागलं, मागच्या 10 वर्षातला वनवास संपवायचा असेल, आमचं राजकारण टिकवायचं असेल, किंबहुना सर्वसामान्याचं राजकारण जर या मतदारसंघात करायचं असेल तर ह्यावेळी परिवर्तन करावं लागेल. आणि त्या परिवर्तनासाठी म्हणून माझी उमेदवारी दादा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यात वैभव पाटील आमदार होतो का नाही मला माहित नाही. वैभव पाटीलसाठी नाही, इथे उपस्थित आहे प्रत्येक युवकाला हाताला काम मिळण्यासाठी. माझी माता भगिनी इथे उपस्थित आहे, तिला सुद्धा रोजगार निर्मिती तिच्यासाठी सुद्धा झाली पाहिजे म्हणून या भागातला शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपण्यासाठी आणि भविष्यामध्ये उद्योग, व्यवसाय, सामाजिक सगळे एकत्रीकरण या सर्वांसाठी माझी उमेदवारी असणार आहे. महाविकास आघाडीची ज्यावेळी उमेदवारी येते ते परिवर्तनाची लाट आहे. सगळेजण आम्ही एकत्रित आहोत, एक सकारात्मक ऊर्जेनं आम्ही सगळे काम करणार आहोत. या मतदारसंघात आतापर्यंत फक्त भूल थापा देऊन 7 निवडणुका लढलेली मंडळी माझ्या समोर आहेत. 7 निवडणुका. ज्या कैलासवासी वसंतदादांनी स्वप्न बघितलं, या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे संपवण्यासाठी मला कृष्णेचं पाणी या परिसरात नेलं पाहिजे. हे 40 वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न त्या टप्प्यापर्यंत येतो. आता जवळजवळ 42-44 वर्ष होत आले या कामासाठी. मग हे नेते मंडळी म्हणतायत की आम्ही ह्या 20 वर्षातच पाणी आणलंय. परंतु कैलासवासी वसंतदादांच्या पासून आदरणीय राजन बापू पाटील असतील आणि तत्कालीन सगळे नेते मंडळी असेल, त्याने प्रत्येकानं काम केलं, ते पाणी आणलंय. त्यामुळे कुणीही या पाण्यावरती बोलण्यापेक्षा पाण्याच्या बरोबरीने या मतदारसंघात आणि आपण काय उभा केलं ह्याच्यावरती खरं तर बोललं पाहिजे. आज पाणी आलंय, परंतु महेश भाऊ खराडे तुम्ही इथे उपस्थित आहे, तुम्हाला माहिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे. आज इतकं अतिरिक्त ऊस आहे, तो ऊस आपल्याला कर्नाटक आणि बाहेरच्या कारखान्यात घालवा लागतो. घालवत असताना त्या ऊसाला किती भाव मिळेल, वजन व्यवस्थित मिळेल का नाही, पेमेंट व्यवस्थित मिळेल का नाही, ही दुर्भाग्य आपल्या शेतकऱ्याचं की जो वर्षभर काबाड कष्ट करतो पण ऊसासाठी त्याला दुसऱ्याच्या दारात जावं लागतं. ही दुर्भाग्य आहे. इथं होता आमचा यशवंत कारखाना, स्वाभिमानाचं आमचं ते केंद्र होतं. काय केलं त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. सूतगिरणीचं काय केलं त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. आम्ही त्याच्यावरती बोललं की म्हणतात झालं की ते जुनं झालंय. आम्ही केलंय पण ते जुनं झालंय. 2 वेळा त्याच्यावरती लोकांनी आम्हाला घरात बसवलंय हे ते सांगतात. तेच म्हणतात 2 वेळा मागं झालंय, आता नवीन काय तर काढा. मग 7 वेळा तुम्ही निवडणुका ह्या थेंबूच्या जीवावरती थेंबूच्या नाव जगताय. ते सोडून तुम्ही काय केलं हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला पाहिजे. हे सोडून काय केलं या मतदारसंघात सांगा. माझ्यावरती आरोप करतायत. दादा माझ्याकडे जवळजवळ आता 2,000 ते 2,500 कर्मचारी माझ्या संस्थेमध्ये काम करतात. मला ते आरोप करतात संस्था स्थापन झाल्यापासून शेवटपर्यंत अजून किती लोक तुमच्याकडे काम करतायत, म्हणजे किती तर सोडून जात आहेत. 10-15 हजार रुपये तुम्ही महिन्याला पगार देताय.
हाय हाय तू आहेस हा पहिल्या दिवशी बस नाहीस शिकलास वाढलास मोठा झालास नोकरी करतोय 14 वर्ष झालं हा दादा असे हजारो कार्यकर्ते माझ्याबरोबर हजारो जण माझ्यावर काम करतात दादा कुणाला खोटं बोलायचं नाही एकदा जर आपण खोटं बोललो तर पुढच्या वेळी त्याचं तोंड आपण दाखवू त्याला शकत नाही प्रत्येक वेळी खोटं बोलायचं काहीतरी खोटं नाटक सांगायचं लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा आजपर्यंत नेहमी आमच्या ह्या नेते मंडळींच्यात विभाजन करूनच ते निवडून आलेले आहेत कधी स्वतःच्या ताकदीवर लोकांच्या समोर जाऊन ते निवडून यायचं हिंमत त्यांच्यात नाही एकाच एक लढत होत होती त्याच्यात सुद्धा खडा टाकण्याचं काम यांनी केलं आणि मग राजेंद्र अण्णांची उमेदवारी झाली नाहीतर त्या दिवशीच या मतदारसंघाचा रिझल्ट काय होता ते लोकांना माहित होतं एकाच एकची भीती वाटते पाठीमागच्या वेळी पण 2019ला आदरणीय सदाशिव भाऊ पाटील एकमेव अपक्ष म्हणून उभा होते अनेक नेते मंडळी यातले आपल्या बरोबर होती आपण सगळ्यांनी सर्वसामान्यांच्या लोकात गेलो त्यांना आपली भूमिका पटवून त्या सांगायचा प्रयत्न केला त्यांच्या लक्षात आलं आता हे थांबत नाहीत त्यांनी थांबवायसाठी फडणवीस साहेबांच्या पासून सगळ्यांच्याकडे पाया पडले पडळकर साहेब असतील सगळ्यांच्या घरापर्यंत गेले अण्णांना काहीतरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला हे सगळं व्याप केलं पाया पडले पुढच्या वेळी मी नाही तुम्हाला देतो म्हणून सांगितलं एवढं व्याप केल्यावर सगळ्यांना व्यासपीठावर आणलं आणि म्हणूनच त्याच्यामध्ये आपला पराभव झाला पण सर्वसामान्य जनता आपल्यावर त्यावेळी पण होती आज पण आहे आणि मला खात्री आहे आता जरी तिरंगी झाले असेल तर कोण निवडून येऊ शकतो कुणाचं पारडं जड आहे जाणते असणारे लोक आहेत त्यामुळे मला खात्री आहे त्यावेळी आपल्या महाविकास आघाडीचं पारडं जड आहे दुरान्वे वैभव पाटीलचं पारडं जड आहे मला खात्री आहे तुमचा स्वाभिमान तुमच्या समोर बोलतोय तुम्ही तुमचा स्वाभिमान पराभूत होऊन देणार नाही याची खात्री मला आहे त्यामुळे 100% यावेळी परिवर्तन करायचं आहे ताकदीनं उतरायचं आहे पुढचे 10-12 दिवस अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं कुठल्याही आमिषाला बळी न पडता मी मागं पण सभेत सांगितले 2 ते 3च गोष्टी त्यांच्याकडे आहेत एक सहानुभूतीचं बोलतात दुसरं खोक्यावरती बोलतात आणि तिसरं आमिष दाखवतात ह्याच्या पलीकडे काही सुद्धा त्याच्याकडे नाही आणि मला खात्री आहे त्याला हा समाज आता बळी नाही पडणार त्यांना माहित आहे विजन कुठं आहे पुढे कसं जायचं आहे काय या मतदारसंघात भविष्यात करायचं आहे दादा लाज वाटते आम्हाला 10 वर्ष हे सत्तेवरती आहेत पण एक MIDC एक्सपान्शन सुद्धा त्यांना करता आलं नाही आज त्यांचा अजेंडा जर बघितला आपण तर आता त्यांना आठवतंय मिनी MIDC खानापूरला झाली पाहिजे एक MIDC आटपाडी झाली पाहिजे विट्याचे MIDC विस्तारीकरण झालं पाहिजे अरे 10 वर्ष तुम्हीच सत्तेत होता ज्यावेळी संजय बापूंनी आता सांगितलं किस्सा एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर जाताना सगळ्यात पुढे असणारे त्यांनी समजा तिथं जात असताना आपल्या भागासाठी आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी मोठे उद्योग व्यवसाय ते मागतील या भागासाठी पाण्याच्या बरोबर अनेक काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी मागतील आम्हाला वाटत होतं शेवटी राजकारण हे साचवत नसतं आज कोणतं आहे उद्या कोणतं असणार आहे पण मिळालेल्या दिवसांमध्ये आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्या भागातलं जीवनमान उंचवण्यासाठी असं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे ते बघितल्यानंतर त्या समाजातले सगळ्या घटकाला अभिमान वाटला पाहिजे असं काम या निमित्तानं झालं पाहिजे मी परवा उदाहरण देताना सांगितलं आमच्या शेजारी पलूस कडेगाव मतदारसंघात तिथं असणारे सगळे नेते मंडळी सक्षम आणि तेवढ्या ताकदीनं त्या मतदारसंघात काम करतात 4 कारखाने आहेत 4 सूतगिरण्या आहेत प्रत्येकाचे शिक्षण संस्था आहेत दूध संघ आहेत आज जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त युवकांना तिथं नोकरी मिळते आहे आणि मग आमच्याकडे जर सत्ता एवढी सातत्यानं लोकांनी तुम्हाला दिलेल्या असल्यानंतर तुम्ही 50 जणांना तरी काय नोकरी लावू शकला का आणि मी जर तेवढं काम केलं असेल मी त्यासाठी प्रयत्नशील असेल माझ्या वडिलांनी ते नियोजन घालून दिलं असेल तर तुम्ही आमचं माप काढायचा नैतिक अधिकार तुम्हाला अजिबात नाही 5,000 देतोय का 10,000 देतोय पण महिन्याला देतोय स्वाभिमानानं देतोय एकही संस्था बंद नाही हा या सक्षमपणे चालवतोय आणि तेच सांगतात नेहमी सदाभाऊनी केलं 2 पोरांसाठी केलं मग आता त्यांनी केलं ते कुणासाठी केलं कुणासाठी या मतदारसंघासाठी जर करायचं होतं ना तर आणखीन भरपूर काय तर करता आलं असतं प्रचंड विकास या मतदारसंघाचा करता आला असता पण एक कुठली योजना शेवटपर्यंत कधी त्यांनी नेली नाही कधीच नेली नाही बघा तुम्ही प्रत्येक निवडणूक आता 7वा नाही म्हणून 7वा तर होणार का नाही म्हणून नाहीतर नाही प्रत्येक वेळी भूल थापा प्रत्येक वेळी खोटं प्रत्येक वेळी फूट प्रत्येक वेळी जातीमध्ये वेगवेगळं आता तर नवीन गणित काढलंय घरं फोडायचं आमच्यात पण प्रयोग केला होता आमच्या घरात सरळ केलं भाऊ आमच्यात असं सगळ्यात दुसरं काय नाही अरे राजकारण ये नेपोलियन अलेक्जेंडर जेंगिस को घोड़ों पे बिठाया और हमें एक साथ टी पार्टी में उस मरी का आइडिया होगा लेट देम ईट केक हम भी तो क्वींस लोग हैं
मैगजीन बैन कराता है। साठी तुम्हा सगळ्यांना भविष्यामध्ये प्रचंड मोठं काम या मतदारसंघात उभा करण्याच्या निमित्तानं एकदा संधी तुम्ही द्या. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहेत, अंतर पडून देणार नाही हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि तुमचा स्वाभिमान म्हणून येत्या 20 तारखेला त्या मशीनवरती 4थ्या नंबरवरती माझं नाव आहे, वैभव सदाशिवराव पाटील. पुढं निळा शर्ट मधला एक चांगला फोटो देण्याचा मी प्रयत्न केला. प्रयत्न आहे, तिथं फोटो आहे माझा, त्याच्या शेजारी चिन्ह आहे आपलं तुतारी वाजवणारा माणूस. त्या चिन्हासमोरचं निळं बटन दाबायचं. तुम्ही दाबलेलं बटन मला आशीर्वाद देणार आहे, तुम्ही दाबलेलं बटन मला बळ देणार आहे, तुम्ही दाबलेलं बटन हे विकासाचं पर्व सुरू करणार आहे. एवढं एक वेळेस बरोबर राहा, आयुष्यात कधी कमीपणा वाटणार नाही तुम्हाला. असा नेतृत्व या तालुक्याला मतदारसंघात देण्याचा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. मी या सगळ्या नेते मंडळीचा आभार मानतो. तुम्ही सगळे बरोबर आहात. माझ्या अर्ज भरायच्या सभेला बरेच तुम्ही नव्हता. बापू लय वाईट वाटत होत. मी हे बापू असते सगळे तुम्ही बरेच जण नव्हते. हो का, मला उमेदवारी मिळत असताना माझा काही त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता. फक्त काय ते करून दाखवायचं, या मतदारसंघात काय ते काम करायचं. मी उमेदवारी माझा प्रामाणिकपणा होता. मी 5 वर्ष सातत्याने लोकांच्यात राहायचा प्रयत्न केला. मी सुख दुःखाला गेलो, वाढदिवस केले, डोहाळ जेवणाला बोलवलं तरी पण मी गेलो. मला काय कमी पण वाटलं नाही. बापू मला असं वाटतंय, मी जेवढ्यांचे वाढदिवसाला फोन केलेत ना, तेवढ्याने जरी मला मतदान केलं तरी वैभव पाटील निवडून येतो. इतकं संपर्कात मी लोकांच्या राहतो, एवढ्या संपर्कात राहतो, सगळ्यांच्या सुख दुःखाला गेलो. मला वाटत होतं मी करून दाखवू शकतो. बाप मोठा असतं, लय मोठा असतं. मी माझे 3 पिढ्याचं हे सांगतो. प्रचंड मोठं आमच्या याच्यामध्ये संस्कार आहेत आणि आज सुद्धा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आम्ही आहोत. त्यामुळं अपिलेट अथॉरिटी आपल्याकडे आहे. चुकलं दादाचं तर भाऊ आहेत. 100% तुम्हाला न्याय आहे. अजिबात अडचण येणार नाही. हे आपल्याला भविष्य काळात करायचं आहे. सगळे तुम्ही बरोबर राहतायत. तुमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखणं, सर्व पक्षांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या बरोबर राहण्याचा, कधीही तुम्हाला कमीपणा वाटणार नाही, कधी तुमचा अनादर केला जाणार नाही. तुम्ही सगळेजण बरोबर आहेत ह्याचं 100% मी जाणीव ठेवून भविष्यात 5 वर्षात प्रामाणिकपणे काम करेन हा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा इतक्या भरघोस संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.